ताई ताई प्लीज शांत हो. कंडेकरांचं नाव लावतो हा. हे असं नाव जपणार आहे युवराज? इतके वर्ष MNNनी सत्याची बाजू मांडली आहे. आपलं रेप्युटेशन आहे त्याचा एकदाही विचार केला नाही याने. हे सगळे करण्याआधी दया काका नाही कळलं तर त्यांना किती त्रास होईल हा विचार केला नाही युवराजने. मी अपेक्षा केली ना त्याच्याकडनं, ती चूक झाली माझी. मी चुकले पुन्हा एकदा. नाही. पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून माझी चूक झाली. मला माहिती. ताई I'm okay. हो मला माहिती आहे तू ओकेस. तू बस ना, ये ना इकडे. ताई ये ना प्लीज बस. किती समजवायचंय? ताई तू प्लीज पाणी. नाही मला नकोय पाणी. I'm okay. मला या बाबतीतली सगळी इन्फॉर्मेशन हवी. आपण वेळ वाया घालवू शकत नाही. हा गुलाब नेमका कोण आहे, त्यांनी काय काय केलंय आणि त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मला तू आणून देणार आहेस, ते सुद्धा लवकरात लवकर. हो. वी कॅन नॉट वेस्ट टाइम. हा ही केस CBI कडे जाणार आहे. जाणार असेल तर ती कधी जाणार आहे, काही केस स्पेशल क्राईम युनिट हँडल करणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन मला हवी आहे लवकरात लवकर. हो. प्लीज मला तू ही इन्फॉर्मेशन आणून दे. ताई मी इन्फॉर्मेशन आणतो. या तू I need प्लीज information. शांत हो. I'm okay. Please हो. leave me alone. I'm Yes. sorry. I'm okay. I'm okay. I'm okay. I'm okay. I'm okay. So. वी, आज तू लवकर आलास म्हणजे कौशिकीताईने तुला लवकर सोडलं का? सोडणारच ना. तू एवढी मोठी बातमी रेव पार्टीची कव्हर केली आहेस म्हणजे तुला सोडणारच ना. गुलाब पकडला गेलाय. त्याने जर तोंड उघडलं आणि माझं नाव घेतलं तर त्या जेनीला माहित होतं, म्हणजे डिपार्टमेंटला पण माहित असणार की मी गुलाब सोबत होतो. नक्कीच त्याच्याकडून माझं नाव काढून घ्यायचा प्रयत्न करत असणार. आणि गुलाब काय माझा सख्खा नाहीये, तो माझं नाव सांगू शकतो. ईश्वर, संपलोय मी. ऐक ना, मी काय, अरे किती फेऱ्या मारतोयस तू. तुझ्या मागे चालून माझे पण पाय दुखायला लागलेत. ऐक ना. हे बघ, आज जरा लवकर आलास तर आपण बाहेर जाऊया ना फिरायला. की तुझी 3 इंचाची जीभ आहे ना, कायमची घालून टाकीन घशात. आवाज नाही आला पाहिजे बाहेर. कळलं? आवाज नाही करायचा. युवराज काय चाललंय? तिला सांग तोंड बंद करायला. शांत हो तू बाहेर जा. बाहेर जा, बोलू नको आधी. बाहेर जा. इथे बघ काय झालंय. बस इथे बस. शांत हो. युवराज काय झालंय? हा का चिडलाय? त्या कौशिकीला जा आणि विचार, तिला विचार काय झालंय ते. तू सांगशील का मला काय झालंय? मला बाहेर काढलं तिने. सगळ्या स्टाफ समोर हाताला धरलं आणि बाहेर काढलं मला तिने. लावून दिला ऑफिस मधून. तिची एवढी हिंमत, पण असं का केलं तिने? अरे कालपर्यंत त्या रेव पार्टीच्या बातमीसाठी तू जी काही मेहनत घेत होतास त्याचं कौतुक करत होती ना ती. हो करत होती ना, पण आज हे पण मग केलं ना, माझं काम केलं ना मी. माझ्या परीने मला जेवढं होतं माझ्या पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन काढली ना मी. आता झाल्या असतील काही चुका काम करताना माझ्याकडून, म्हणून काय हाकलून लावायचं, ऑफिस मधून बाहेर काढायचं. हो बरोबर आहे तुझं. तू जरा शांत हो. समजते काय ती स्वतःला? तिला या गोष्टीचा जाब विचारणारच मी. हॅलो काय क्रॉस कनेक्शन लागलं की काय? मम्मा, मी बोलतेय. अगं निशू अगं काय झालंय का तुला? रडते काय? मम्मा मी रडू नाही तर काय करू? माझ्या युवी सोबत पुन्हा अंतर वागलेत सगळे.
बरं ऐक, शांत हो आधी, शांत हो, रडणं थांबव. आणि मला सांग, कोणी काय केलं युवराजरावांना? कौशिकीताईंनी युवीला एम्ब्युलन्स मधनं बाहेर काढलंय. हो. एमएनएन मधून बाहेर काढला? असं एवढं काय मोठं झालं त्यांनी बाहेर काढायला? मम्मा, कौशिकीताईंनी युवीला एक बातमी करायला सांगितली होती. युवी त्यासाठी खूप मेहनत घेत होता, पण काही केलं त्या बातमीच्या बाबतीत ना त्याला काही सापडतच नव्हतं. आता कौशिकीताईंनी एवढी मोठी जबाबदारी दिली आहे म्हटल्यावर ती पार तर पाडायला हवी ना. आणि जर चॅनलवर काहीच नाही दाखवलं तर लोक काय म्हणतील? चॅनलचं नाव खराब होऊ नये ना म्हणून युवीने एक पुरावा उभा केला. आता खोटा का असे ना, त्याने पुरावा तर उभा केलाय ना. आणि काहीच न दाखवण्यापेक्षा काहीतरी दाखवलेलं बरं, म्हणून युवी खोटं बोलला. एवढंच झालंय गो. म्हणजे एवढ्याशा गोष्टीसाठी युवराजरावांना एमएनएन मधून बाहेर काढलं? काय कौशिकीताई पण ना? नाही म्हणजे युवराजराव खोटं बोलले हे मान्य, पण कौशिकीताईंचा शब्द राखायलाच बोलले ना खोटं. कमाल आहे. एक्झॅक्टली मम्मा. बघ, तुला कळतंय, मला कळतंय, पण त्यांना कळत नाहीये ना. हाच प्रॉब्लेम आहे. त्यांना नाहीच कळणार, कारण त्यांचा सगळा कल त्या केदारकडे आहे ना. हो ना. पण या सगळ्याचा युवीला खूप त्रास होतोय. बिचारा खूप फ्रस्ट्रेट आहे. मला कळत नाहीये की मी काय करू, कशी हेल्प करू त्याला. मला टेन्शन येतंय. हे बघ, तू रडायचं आधी बंद कर. हा, तुझी आई आहे ना, मी सांभाळून घेईन सगळं. मम्मा, तू काय करणार आहेस? तू चॅनल काढणार आहेस का आणि युवीला चालवायला देणार आहेस का ते? नाही, मी चॅनल नाही काढू शकत, पण मी माझ्या मुलीला असं रडतानाही नाही बघू शकत. हे बघ बाळा, तू शांत हो, तू नको काळजी करूस. मी बघते काय करायचं. ओके मम्मा. आणि ऐक, युवराजरावांची काळजी घे. हा, बाय. वा, छान गाणं ऐकणं चाललंय वाटतं. तुमच्या मुलीचं रडगाणं ऐकून आलीये मी इथे. आता काय? आता कसलं रडगाणं? अहो, कौशिकीताईंनी युवराजरावांना एक जबाबदारी दिली होती पूर्ण करायला. ती पूर्ण करताना थोडंसं खोटं बोलले ते. तर केवढ्या चिडल्या कौशिकीताई, डायरेक्ट एमएनएन मधून काढून टाकलं त्यांना. अगं मग माफी मागायला हवी ना युवराजरावांनी. आता तुम्हाला मी काय सांगायला आले आणि बलते कसले सल्ले देताय हो? काय तर म्हणे माफी मागायची त्यांनी. अगं पण खोटं बोललेत ते. अहो, पण कौशिकीताईंची अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून बोललेत ना, चांगल्यासाठी बोललेत. पण आता काय म्हणे, कौशिकीताई खूप चिडलेत, माफच करणार नाहीत त्यांना. मी काय म्हणते, युवराजरावांच्या वतीने तुम्ही जरा बोला ना कौशिकीताईंशी. हा, समजवा त्यांना. घ्या. अगं एवढा मोठा कारभार आहे त्यांचा आणि आपल्याला त्यातलं काय कळतंय? आणि समजा मी बोललो आणि त्यांनाही ऐकलं तर? अगं हा त्यांच्या घरातला प्रश्न आहे. निशीबद्दल आहे ना हे, मग तुम्ही हात वर करणारच. अगं निशीची काही चूक असती ना, तुम्ही स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली असती आणि निशीकडनं असं पुन्हा होणार नाही असा त्यांना विश्वास दिला असता. पण युवराजरावांसाठी मी का माफी मागायची? आणि त्या काय ऐकून घेतील माझं? आणि समजा त्या म्हणाला आमच्या घरातला प्रश्न आहे, तर मी काय बोलणार आहे?